मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। सांगोला नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील संजय नगर झोपडपट्टी जी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। शहराच्या मध्यभागी असतानाही या वस्तीचा विकास मात्र प्रशासनाच्या फाईलपुरता मर्यादित राहिलाय। ना शुद्ध पिण्याचे पाणी, ना चांगले रस्ते, ना स्वच्छ गटारी, ना कार्यरत पथ दिवे। अशा परिस्थितीत येथील नागरिक अक्षरशः हालअपेष्टा सहन करत जीवन जगत आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार निवडणुका आल्या की उमेदवार या भागात येतात, आश्वासनांची बरसात करतात, पण निवडून गेल्यानंतर पुढील 5 वर्ष कोणीच मागे वळून पाहत नाही। नागरिकांचा प्रश्न आहे, आम्ही सांगोल्याचेच नागरिक आहोत, मग आम्हाला या मूलभूत सोयी का नाहीत? या भागात वीज जोडणी असली तरी रस्त्यावरील बहुतेक पथ दिवे बंद पडलेले आहेत। अनेक पोलवर बल्बच नाही। परिणामी संध्याकाळनंतर संपूर्ण वस्ती अंधारात बुडते। महिलांना व विद्यार्थ्यांना रात्री घराबाहेर पडणं धोकादायक ठरतं। रात्र झाली की अंधार पसरतो, गटाराची दुर्गंधी येते आणि डासांचा उपद्रव वाढतो, अशी व्यथा एका स्थानिक महिलेनं सांगितली। गटारी आहेत पण त्यात कचरा आणि घाण साचलेली आहे। अनेक ठिकाणी त्या तुटलेल्या आहेत, त्यामुळं सांडपाणी रस्त्यावर वाहतं। पावसाळ्यात चिखल व दलदल तर उन्हाळ्यात धुळीचं साम्राज्य हे संजय नगर झोपडपट्टीतील नेहमीचं दृश्य आहे। रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की तर पायदळ चालणंही धोकादायक बनलंय। या प्रश्नांबाबत स्थानिकांचा संताप वाढतोय। नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेकडे लेखी तक्रारी दिल्या। पथ दिवे लावणे, गटारींची स्वच्छता करणे, रस्त्यांचं मुर्मीकरण करणे या मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत। तरी अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनांपलीकडेच काही हालचाल होत नाहीये। अधिकारी येतात, फोटो काढतात आणि जातात, पण आमच्या वस्तीत काहीच बदल होत नाही असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे। संजय नगर येथील नागरिकां झोपडपट्टी येते, तर येथील नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊया। नगरपालिका इलेक्शन आले आता, तुमच्याकडे इच्छुक उमेदवार येतील, त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय प्रश्न आहे? त्यांच्याकडे काय प्रश्न आहे? आमचे कोण दादच घेत नाही तर प्रश्न काय करणार आहे? काय मी गेल्या वेळेच्या 5 वर्षाच्या इलेक्शन झालं त्या टायमाला सगळं आम्ही तुमच्यासाठी करतो, सगळं बघतो, व्यवस्थित आम्ही तुम्हाला ठेवतो म्हणले, सगळं डिजिटल काढलं, सगळ्या गावात दाखवलं, काय आमच्यासाठी केलं? आमच्या घरात पाणी शिरायचे शिरते, लेकरं बाळ जगायचीच मरायची मरतेच, आजारी पडायची पडतेच, काय आमच्यासाठी कोण करते? आमच्यासाठी कोण सुद्धा काही इथं झोपडपट्टीत करणार? ही 40 घरं आहेत ती वाळीत टाकलेली आहेत आमची। त्यांना वाटतं की या 40 घरात माणसं राहत नाही, ते जनावरं राहते। कोणत्या सुविधा आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे सुविधा काय नाही, फक्त लाईटीच्या डांबाची तेवढी आहे, प्यायच्या पाण्याची नाही, गटाराची नाही, नीट राहायची सुद्धा सोय आमची नाही। लाईटीच्या डांबावर सुद्धा बल सुद्धा नाही, लाईटीचा डांब आहे तर एवढीच आमची सुविधा आहे। याच्या तर आमच्यापाशी काय नाही, फक्त लाईटीचा एक डांब आहे आणि तेवढी लाईट आहे, बस एवढंच आहे आमच्या। नगरपालिकेने काय तुमच्या नगरपालिकेने तर आमच्यासाठी काही सुद्धा केलं नाही। गटार काढाय सुद्धा महिना येत नाही ते कोणी, तर महिना नाही वर्ष म्हणा, महिना काढाय आले तरी वरच्यावर नुसतं शनीनं गाळ काढते ती, तिथं टाकते ती, निघून जाते ती, भरून बी नेत नाही ती। ज्यावेळेस तुमच्या इथं पाणी साचलं होतं त्यावेळेस कोणते उमेदवार कोण सुद्धा दारात आमच्या आलं नाही। आम्ही सगळ्याला व्हिडिओ पाठवलं, सगळ्याला काय करायचंय ते सांगितलं। 1-2 नगरपालिकेतली येऊन गेली, तेवढी ते मिशन अनुशन डवचलं, तेवढे त्या दिवशी तेवढं पाणी गेलं, पुन्हा अजून पाऊस आला का हायच कनेक्शन चालू, पुन्हा कोण सुद्धा आलं नाही आमच्यापर्यंत आणि कोण येतच नाही ते। आता तुमचं जे इच्छुक मतदार आहेत त्यांच्याकडनं काय? आता त्यांच्याकडनं अपेक्षा एवढेच आहे, आमची सोय करून द्यायचं आणि आमचं मतदान न्यायचं। आमच्या याच्याशिवाय काय दुसरं बोलणं नाही, आमची सोय करून द्या, मतदान आमचं न्या। जागा नाही, चढायला जागा नाही, कमरेवर पाणी त्यात निघून देऊन त्या पाण्यात पडली तर कोण आमची दाद घेत नाही, कोण आम्हाला बघत नाही। आमची करायची, आमची लेकर बारकी बारकायचे पोरकं त्या पाण्यात कमरेवर पाण्यात पडलो आम्ही, बरं कोण वय बी नव्हतं त्यात। आपल्याला फक्त पाणी, नळ आणि पाणी, रस्ता पाहिजे, एवढंच पाहिजे आम्हाला, राहायला व्यवस्था नाही, पाणी तरी लय येतं आमच्या घरापासून, घरात शिरत असते पाणी।
इकडे शेवटचं घर आहे आमचं. आता तुमचं जे नगरसेवक येणार आहे ते हा. त्यांच्यासाठी तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे? ते आता ते करणार तर ते अपेक्षा राहणार. आता तुम्ही मतदान कोणी नाही देणार का करायला. आमचं केलं तरी आम्ही देणार आहे ना. आमचं व्यवस्था करायला पाहिजे ना. मतदान द्यायचंच नाही. जसं बायपास रस्ता झाला हे मेन ठिकाणी सोडलाय रस्ता. हे आता आमच्यात एक प्रकार रस्ता पण सोडला नाही. म्हाताऱ्या माणसांना चढा येत नाही, उतरा येत नाही, पाण्याची अडचण आहे. पावसाळा आला तर डबऱ्यात माणसं अडकून पडते की पाणी आणा येत नाही. जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं पाईपलाईन आली, त्याचं अजून नळ कनेक्शन दिलं नाही म्हणते ती. खरं उठणार आहे म्हणते ती. त्या टायमिंगला येते ती. तरीसुद्धा आम्ही काय म्हणतो या मोर आता आमची सुविधा व्हायला पाहिजे एवढं आम्ही मान्यता करतो. आता ही कचरा ही देवळाच्या पाठीमागे ही आहे, कचरा साफसूफ राहिलेला आहे. रस्ता आम्हाला व्हायलाच पाहिजे. आमची घरदार कायमस्वरूपी व्हायलाच पाहिजे. संजय गांधीनगर झोपडपट्टी.